नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे पॉलिटेक्निकचं ऑनलाईन शिक्षण भाग 2 आणि या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भांडारकर अकॅडमीचे संचालक अभिजित भांडारकर सर। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। नमस्ते। खरं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपण खूप चर्चा केली होती, खूप गप्पा मारल्या होत्या मागच्या शनिवारी आणि आज पुन्हा ती संधी मिळालेली आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत। मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पॉलिटेक्निक म्हणजेच इंजिनिअरिंग डिप्लोमा या क्षेत्रातील 13 वर्षाच्या आपल्या अनुभवातून 35,000हून अधिक जास्त इंजिनियर्सना सरांनी शिकवलेल्या डिप्लोमाच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट देणाऱ्या, त्याचप्रमाणे 248 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव डिप्लोमा कोचिंग क्लास भांडारकर अकॅडमी। शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मार्च 2020 मध्ये टाइम्स ग्रुपचा प्रतिष्ठित अतुल्य सन्मान पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव आणि खासगी शैक्षणिक संस्था पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुपरिचित भांडारकर अकॅडमीचे संस्थापक संचालक अभिजित भांडारकर सर हे आलेले आहेत आणि मी सरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करते। खरं म्हणजे मागच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपण बोललो होतो, या भागामध्ये देखील बोलणार आहोत। सुरुवातीचाच प्रश्न सर माझा फार महत्त्वाचा आहे, कारण ऑनलाईन शिक्षण म्हटल्यानंतर इंटरेस्ट हा आलेला असं विद्यार्थ्यांना पालकांना, त्याच्यामध्ये पॉलिटेक्निकचं ऑनलाईन पद्धतीचं कोचिंगचं जे शिक्षण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार। सर्वात अगोदर मागील आठवड्यात जो आपला कार्यक्रम झाला त्याला प्रेक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मान्य करतो। 2007 पासून आपली डिप्लोमा कोचिंग अकॅडमी सुरुवात झालेली आहे। साधारण एक 13 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना कोचिंग देत आहोत। मला हे सांगायला आवडेल की आत्तापर्यंत एक साधारण 35,000 प्लस विद्यार्थी आपल्या डिप्लोमा ट्रेनिंग कोचिंगमधून पुढे गेलेले आहेत आणि त्यांची छान यशस्वी वाटचाल अशी सुरू आहे। जसं आपण पुढे येत गेलो, महाराष्ट्रातनं मला कॉल यायला लागलेत की आपण पोस्टल अशा काही नोट्स आम्हाला प्रोव्हाइड करतो का। मग 2011-12 आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोस्टल नोट्स डिप्लोमासाठी देण्याला सुरुवात केली। त्याच्यानंतर 1-2.5 वर्षापूर्वीच आपण ऑनलाईन कोचिंग ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे। आज सगळीकडे आपण बघतोय की ऑनलाईनची लगबग सुरू आहे, पण आपण हा कार्यक्रम एक साधारण 2-2.5 वर्षापूर्वीच सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक 13 वर्षाच्या ह्या काळामध्ये ना आम्ही एक सायंटिफिक अप्रोच ठेवून प्रॉपर त्यावर रिसर्च करून आमची भांडारकर अकॅडमीची ऑनलाईन कोचिंग आणि ऑफलाईन कोचिंग संदर्भात एक आपण म्हणूयात की सिस्टीम, एक प्रोसेस आमची डेव्हलप झालेली आहे। यश अपयशावर आम्ही स्वार होऊन आम्हाला आत्ता तरी वाटतंय की आम्ही त्यामध्ये परिपूर्ण आहोत आणि अजून आमचं त्यामध्ये शिकणं सुरूच आहे। मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की आनंददायी शिक्षण होण्यासाठी भांडारकर अकॅडमीने, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघतात की आम्ही ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम तर देतोच आहेत, पण त्याचबरोबर आम्ही ऑफलाईन कोचिंग प्रोग्राम सुद्धा देतोय। म्हणजे काय तर जे पेनड्राईव्ह प्रोग्राम आहे, व्हिडिओ लेक्चर्स प्रोग्राम आहे, तर मला सांगायला आवडेल की टेक्नोफेस्टच्या अंतर्गत आम्ही 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ज्या आमच्या ॲडमिशन्स होत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्यावर 35% डिस्काउंट देतोय आणि एक परिपूर्ण आपण म्हणूयात की त्या सखोल अभ्यास त्या विषयाचा तुमचा होणार आहे। तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा असं मला वाटतं। दुसरी एक गोष्ट, मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ना ऑनलाईन, विद्यार्थी आणि पालकांच्या ऑनलाईनबद्दल ना काही मिसकन्सेप्शन्स आहेत। तर त्यांना वाटतं की ऑनलाईन कोर्स घेतल्यानंतर आपली आणि देणाऱ्याची जबाबदारी संपली, तर भांडारकर परिवारात असं नक्कीच नाही आहे। ऑनलाईनचे हे 2 प्रकार आपण म्हणू शकतो, लाईव्ह ऑनलाईन कोचिंग आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स। तर या दोन्ही आपण त्यांना विद्यार्थ्यांना या 26 जुलै ते 10 ऑगस्टच्या ऑफरमध्ये आपण त्यांना हे प्रोव्हाइड करतोय आणि एकच कन्सेप्ट आपण साधारण 3 ते 4 वेळा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवतोय। त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थी नक्कीच याच्यामध्ये खुश असणार आहेत, त्यांना हे सर्व आवडणार आहेत। प्रत्येक ब्रांच, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर, IT, ENTC, प्रत्येक ब्रांचचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे आपल्याकडे ऑनलाईन कोचिंग आणि ऑफलाईन कोचिंग सुद्धा त्याचं अवेलेबल आहे।
नक्कीच. खरं म्हणजे सर मगाशी जो आपण उल्लेख केला होता की ऑफर्स, तर या ऑफर्सबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. त्याबद्दल मला जशी उत्सुकता आहे तशी नक्कीच प्रेक्षकांना देखील असेल. मात्र त्याआधी महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ऑनलाईन शिक्षणाचा कशा पद्धतीने फायदा होतो, कारण त्यांच्यामध्ये अडचणी देखील तितक्याच येत असतील, त्याबद्दल काय सांगा? मला हे सांगावंसं वाटतंय की विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊन पिरियडचा किंवा आत्ता जे शाळा कॉलेजेस बंद आहेत त्याचे एक सुवर्ण संधी म्हणून आपण त्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. एक लक्षात घ्या, परत तेच मागे मी हा मुद्दा मांडला होता की क्रॅक्स कुरकुरे आपण खातो पण ते आपली भूक ते भागवत नाही. त्याच पद्धतीने इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे आपण एक इंटरेस्ट म्हणून बघतो पण ते आपलं करिअर नाही आहे. तर मला हे सांगायला वाटतं की आजच्या सद्य परिस्थितीमध्ये कॉलेज किंवा अजून इतर सर्व शैक्षणिक संस्था गेली पुढचे 1 वर्ष तरी हे ऑनलाईन पद्धतीनेच चालू असणार आहे. तर आपण म्हणूयात की भविष्याची पावलं आपण ओळखून योग्य तो निर्णय घ्यावा. मित्रांनो, आपण जर कधी व्यवस्थित आत्ता ऑनलाईन कोचिंगचं स्ट्रक्चर सेट नाही केलं तर आपण म्हणूयात की आळशी बनणं हा आपला नंतर ही जी सवय आहे ती सवय नंतर आपल्या स्वभावात कन्वर्ट होते आणि मग आपण म्हणूयात की हे जे आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर आपण म्हणतो की रिसेशन आहे किंवा मला जॉब नाही. तर मला हे सांगायला वाटेल की मित्रांनो, हे रिसेशन नाही आहे, तर हे फिल्ट्रेशन आहे. ज्यांची योग्यता आहे त्यांना नक्की संधी आहे पण त्या योग्यतेचं आपण व्हायला हवं. ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये आपण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एक रेग्युलर कोचिंग किंवा एक स्ट्रक्चरचा उपयोग आपण करून घ्यायला हवा. दुसरी एक गोष्ट, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटतंय की नेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम हा माझा नेहमीचा इश्यू आहे. पण मी एक सांगतो की एक साधारण 15 MBचा व्हिडिओ जर कधी तुमच्या व्हॉट्सअपवर डाउनलोड होत असेल तर तुम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी तुमची ती जागा योग्य आहे असं मला वाटतं. तर खूप असं काही अडचण येत नाही. आणि मला हे सांगायला आवडेल की महाराष्ट्रातील भांडारकर अकॅडमी ही पहिली आणि एकमेव संस्था अशी आहे की तुम्हाला दिलेल्या या ऑफरमध्ये आम्ही ऑनलाईन लेक्चर्स तर तुम्हाला देतोच आहेत पण त्याचबरोबर ऑफलाईन व्हिडिओ लेक्चर्स की जे सुद्धा तेवढ्याच किमतीचे आहे. पण ह्या ऑफरमध्ये आम्ही ते तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आम्ही ते कॉम्प्लिमेंटरी देतोय. प्लस त्याच्याचबरोबर मी हे दाखवू इच्छितो, माझ्या ह्या काही नोट्स आपण तयार केलेल्या आहेत, जो पोस्टल कोर्स नोट्स आहे तर या नोट्ससुद्धा आम्ही त्याच्याबरोबर एक विद्यार्थ्यांना पाठवतोय. त्यामुळे मला असं वाटत नाही की विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट समजणार नाही. आणि एक मित्रांनो लक्षात घ्या, शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो रेग्युलर आणि प्लस तुम्ही ऑनलाईन कोचिंगसाठी अवेलेबल आहातच आम्ही. तर नक्की त्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घ्या. 35 तिसरा जो मुद्दा आहे की मुलं म्हणतात की आता सर क्लास नको का, कारण की लॉकडाऊनमुळे परिस्थिती घरातली थोडीशी चिंताजनक आहे किंवा आर्थिक सगळं व्यवस्थापन बिघडलेलं आहे. तर मित्रांनो, मी हे तुम्हाला सांगतो की याचसाठी आपण हे 35% डिस्काउंट विद्यार्थ्यांसाठी आपण अवेलेबल करून दिलेला आहे. हाच जर कधी कोर्स आमचा डिप्लोमा कंप्लीट सेमिस्टर पॅकेज आपण जर ऑफलाईन किंवा आपण म्हणत की लॉकडाऊन नसताना आपण घेतला असता तर त्याची किंमत 30,000 आहे. पण तीच ऑफर आपण ह्या 10 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 35% डिस्काउंट देऊन त्यांना तो 19,500 मध्ये अवेलेबल करून देतोय. तर याचा नक्की तुम्ही उपयोग करा. पालकांनी काय करायचं आहे तर पालकांनी फक्त दिलेल्या स्क्रीनवर आता फोन करायचा आहे, तुमचे डिटेल्स द्यायचे आहेत. आमच्याकडनं आमच्या सपोर्ट टीमकडनं तुम्हाला नंतर याच्यानंतर नक्की फॉलोअप देण्यात येईल. त्याचबरोबर तिसरा आणि चौथा मुद्दा जो आहे की दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटतं की मोड ऑफ टीचिंग काय असायला पाहिजे. तर मला एक सांगायचं, मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या तिन्ही भाषांमध्ये आम्ही शिकवतो. आणि मुळात मी स्वतः मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. मी ग्रामीण भागातून पुण्यात आलेलो आहे. त्यामुळे टेक्निकल कंटेंटसाठी मराठी, हिंदी, इंग्लिश असं काही लागत नाही. टेक्निकल कंटेंटसाठी फक्त मला एक म्हणायचं की कंटेंट तुम्हाला समजायला लागला ना मित्रांनो, तर त्या ठिकाणी भाषेची अडसर मला असं वाटतं की ती नसते कधी पण. आणि परत एकदा तेच की महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव असा क्लास आहे की जो ऑनलाईन बरोबर तुम्हाला ऑफलाईन व्हिडिओ लेक्चर्स फॅसिलिटीसुद्धा त्याच किमतीमध्ये अवेलेबल करून देते. तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्यावा असं मला वाटतंय, कारण की 10 ऑगस्ट नंतर ही ऑफर संपणार आहे आणि मग त्याची किंमत परत 30,000 असं कंप्लीट ट्रेनिंग प्रोग्रामची होणार आहे. बरोबर. खरं म्हणजे जसं आता मला प्रश्न पडला होता की दुर्गम भागातील विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन स्टडी कशा पद्धतीने करत असतील, प्रश्न तुम्हालाही पडला असेल. खरं म्हणजे सरांनी उत्तर दिलेलंच आहे, मात्र त्याच संदर्भातला आपण आणखीन एक व्हिडिओ पाहूयात.
हाय, मेरा नाम विष्णु है और मैं यूपी उत्तर प्रदेश से हूँ और मैं घर बैठे बैठे ही भंडारकर एकेडमी के ऑनलाइन लेक्चर्स भी कर रहा हूँ, जिसकी वजह से मुझे ऑफलाइन लेक्चर जैसा ही अनुभव हुआ है और मैं अपने सारे कॉन्सेप्ट्स और डाउट्स क्लियर कर सकता हूँ अथवा सर के सामने रख भी सकता हूँ। और ये ऑनलाइन क्लासेस उन डिप्लोमा स्टूडेंट्स के लिए एक आशीर्वाद है जो मेरी तरह ही लॉकडाउन की वजह से घर में बैठे हैं। और मैं समझता हूँ कि ये ऑनलाइन क्लासेस की वजह से एक नई तकनीक और उपयोग की शुरुआत होगी। थैंक यू सर। खरं म्हणजे विविध राज्यातून हे विद्यार्थी जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी देखील ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत. म्हणजे हे जाळं खरं म्हणजे फार विस्तृत स्वरूपामध्ये पसरलेलं आहे. सर काय सांगाल याबद्दल? आत्ता आपण जो व्हिडिओ बघितला तो विष्णू म्हणून माझा विद्यार्थी आहे. आता सेकंड इयर कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय, डिप्लोमा इंजिनिअरिंग. तर तो आता सध्या यूपी मध्ये आहे आणि तो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी नक्की नेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे, पण त्याला लिंक एकदा मिळाल्यानंतर त्याने ते एकदा डाउनलोड केल्यानंतर तो पाहिजे त्यावेळेला ते सगळे बघू शकतोय. मला अजून हे सांगायला आवडेल की आत्ता आपल्याकडे सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरीचे काही विद्यार्थी आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, जळगाव, इवन वर्धा, गोंदिया, नवी मुंबई, मुंबई इथलेही विद्यार्थी आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि एक आपण म्हणूयात की साधारण 2.5 वर्षापासून जसं आपण ऑनलाईनची मुहूर्तमेढ रोवली, तर मी SNF फाउंडेशन, संदीप फाउंडेशन म्हणून जी एक कंपनी आहे त्या कंपनीचे मी धन्यवाद देतो. का? कारण की ते काही विद्यार्थ्यांना स्पॉन्सरशिप देतात आणि आपण त्या विद्यार्थ्यांना चॅरिटी म्हणून त्यांना शिकवतो आहेत. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही आपण काही कॉलेजेसशी आपण संलग्न झालेलो आहोत. तर नक्की त्या मुलांना तिथला नक्की फायदा होतोय. आणि मला हे सांगायला आवडेल की कोल्हापूरचे विद्यार्थी, वर्ध्याचे विद्यार्थी सुद्धा पुण्याचं कोचिंग ते त्यांच्या घर बसल्या घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन कोचिंगमध्ये ठरवून आपण स्मॉल साईज बॅचेस केलेले आहेत. स्मॉल साईज बॅचेसमुळे काय होतं मॅडम की मुलं मला इंटरॅक्ट करू शकतात, प्रश्न विचारू शकतात, मी त्यांचे लगेच उत्तरं त्यांना देऊ शकतोय. जसं आपलं क्लास दररोज संपतो, आपण विद्यार्थ्यांना काही असाइनमेंट दिलेले असतात. मी परत आमच्या टेक्निकल सपोर्ट टीमचे आभार मानतो की ते ह्या सगळ्या गोष्टी खूप छानपणे पद्धतीने निभवत आहेत आणि त्यामुळे ना आम्हाला शिकवताना आम्हाला वेगळं असं काही अडचण जाणवत नाहीये. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना जे आपल्या पोस्टल नोट्स मी तुम्हाला दाखवल्यात, ह्या नोट्स ज्या आहेत ह्या परिपूर्ण नोट्स विद्यार्थ्यांना मिळत आहेत. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या सर्व कन्सेप्ट, सर्व गोष्टी ह्या सगळ्या क्लिअर होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पालकांशी संवाद. तर एक पालकांशी आपला संवादही कंटिन्यू चालू असतो. त्यामुळे एक इंटरॅक्शन किंवा तुम्ही जसं मागे म्हटलात एक ट्रायंगल आपला एक तयार होतोय आणि त्यामध्ये पालक सुद्धा सॅटिस्फाईड आहेत, विद्यार्थी सुद्धा सॅटिस्फाईड आहेत. मला सर्वांना सांगावंसं वाटतं की आमचं यूट्यूब जे चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर साधारण 100+ आम्ही लेक्चर्स अपलोड करून ठेवलेले आहेत. तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असतील, विष्णूचा एक फॉर एक्झाम्पल आपण एकच दाखवलं, असे शेकडो रिव्ह्यू तिथं आपण दिलेले आहेत. तुम्ही गुगल करून भांडारकर अकॅडमीवरचे आमचे गुगल रिव्ह्यूज बघा, कारण की खरे आणि मॅनिप्युलेशन न केलेले रिव्ह्यूज आपल्याला तिथं तुम्हाला बघायला मिळतील. तर हे नक्की बघा. यूट्यूब चॅनल मी ह्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लावतो मित्रांनो, कारण की येत्या काही दिवसांमध्ये जसं तुम्ही हे सबस्क्राईब करणार, आम्ही 2 सिरीज मॅडम आता तिथं लॉन्च करतोय. त्या पहिली सिरीज आहे की 10वी नंतर 11वी 12वी पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ती 8 ते 9 एपिसोडची सिरीज असणार आहे. आणि दुसरी आमची जी सिरीज आहे ती सेकंड इयर थर्ड इयर ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की डिप्लोमाची या कोविड-19 मध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो, तर ह्या पद्धतीचं आपण त्यांना सगळं मार्गदर्शन करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 26 जुलैला मित्रांनो आमचा फेसबुक लाईव्ह प्रोग्राम आहे की जे 10वी आता पास झालेले आहेत, CBSEचा रिझल्ट आलाय, स्टेट बोर्डचा राहिलेला आहे. 26 तारखेला आमचा मी FB लाईव्ह येतोय, त्याच्यावर आपण की 10वी नंतर 11वी 12वी करायचं की पॉलिटेक्निक. निश्चित मी 11वी 12वीला डिनाय करणार नाही, पण पॉलिटेक्निकचे फायदे मला 13 वर्षात खूप माहिती आहे, तर मी ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांना तुम्ही नक्की तो कार्यक्रम बघा असं मला तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. नक्कीच. खरं म्हणजे जसं मगाशी सरांनी उल्लेख केला होता की ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीने या क्लासेसमध्ये केलं जातं किंवा ट्युटोरियल्स असतील, असाइनमेंट्स असतील, त्या कशा पद्धतीने घेतल्या जातात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर सरांकडनं जाणून घ्यायचं. मात्र त्याआधी जे भांडारकर क्लासेस जे आहेत त्याचं नाव अगदीच नावलौकिक आहे आणि खूप अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. सर, या क्लासचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जे मला जाणून घ्यायला आवडेल.
एक लक्षात घ्या, भांडारकर अकॅडमी गेल्या 13 वर्षापासून ना ह्या 3 गोष्टींवर काम करते. पहिला आहे प्रॉडक्ट, एक्सलन्स आणि सर्व्हिस. मी परत एकदा सांगतोय, प्रॉडक्ट, एक्सलन्स आणि सर्व्हिस. प्रॉडक्ट आम्ही अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत की विद्यार्थी आनंददायी शिक्षण कसं घेऊ शकतो. परत तेच एक रिसर्च प्रोसेस आमची डेव्हलप झालेली आहे, त्यामुळे मुलं त्याचा खूप छान पद्धतीने आनंद घेतात. एक्सलन्स म्हणजे आपण म्हणूयात की 0 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यालाही 100 मार्क्स आलेले आहेत. तुम्ही वेबसाईटवर हे सगळा डेटा आमचा बघू शकतात. ज्यांना 20 मार्क्स आहेत त्यांनाही 100 आणलेले आहेत. एक लक्षात घ्या, ज्यांचा पगार 70,000 आहे, 70,000चा 1 लाख पगार होऊ शकतो, पण ज्याचा पगार 10,000 आहे तो एका सेमिस्टर नंतर 1 लाख पर्यंत टप्पा गाठू शकतोय. मला म्हणायचं काय की एक वेगळा कॉन्फिडन्स त्याला जो येतोय की मी काहीही करू शकतो आयुष्यामध्ये जर कधी प्रॉपर प्रोसेसने मी गेलो तर हा एक्सलन्स आपण मेंटेन केलेला आहे. आणि तिसरं म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत भांडारकर अकॅडमी हे नक्कीच खूप प्रोफेशनली आपण त्याच्याकडे त्या गोष्टीकडे बघतोय, कारण की ग्लोबल मार्केट आहे. तर याचे हे सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्याचप्रमाणे ह्या वेगवेगळे प्रयोग करत असताना टाइम्स ग्रुपचा मला सांगायला आवडेल अतुल्य सन्मान पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली की ती भारतातील एकमेव अशी शैक्षणिक खाजगी संस्था आहे. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स इन मॅथमॅटिक्स अँड एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये आपल्याला तो सन्मान देण्यात आला. तर याचा खूप छान पद्धतीने मुलं आनंददायी कसं होईल याच्यावर आपण फक्त काम करतोय. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतोय की आम्ही कशा पद्धतीने, मी आता जे म्हणतोय साधारण मी 1 मिनिटामध्ये 176 फॉर्म्युले तुम्हाला आता म्हणून दाखवणार आहेत. आणि हे सगळ्या माझ्या मुलांचे पार्ट आहेत. आणि हे केलं ना तर कठीण असं काहीच नाही. आणि मला सांगायला वाटेल, मी स्वतः इंजिनिअरिंगला असताना गणितातच नापास होतो. तर आता आपण बघूयात की कशा पद्धतीने मी हे सगळं इनोव्हेटिव्ह कामं केलेले आहेत. C+C, सिको, सिसिम, कोसी, कोकोपी, कोको, कोकोम, सीसी, सिको, कोकम, टालोसे, कोलोसी, सेलसेट, कोला कोकम, टालोसे, कोलोसी, सेलसेट, कोला कोकम. पिंटू वानखेडे वसईला राहतो, वाफट वाड्यात वामन गेला, प्रोफेसर पप्पू पिंपरीला गेला, वाईचा पवार, बोला बोला बोला, वाईचा पवार, भारत माता की जय. Same sign, gate, added, answer gate, same sign, opposite sign, gate, subtracted, answer gate, get number sign, plus into plus, plus and multiplication, plus into minus, minus and multiplication, minus into minus, plus and multiplication, minus into minus, plus, bus, plus into minus, minus, bus. आई अंबे अंबे भवानी आई हु हा गोकुलाम भिडे क्लासेसचा विठ्ठल तुकाराम पाटील डान्स इंडिया डान्स मध्ये गेला. एस 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 फॉर साइन, सी एन 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 फॉर निगेटिव्ह, सेक सेक टॅन अँड कोसेक कोसेक कॉट. बोला सेक सेक टॅन अँड कोसेक कोसेक कॉट. ओए मास्टर डिनोमिनेटर में माइनस कभी रहता नहीं. 2 सिको C+C, 2 कोसी सिसिम, 2 कोको कोकोपी माइनस 2 सीसी कोकोम, भारत माता की जय. क्या बात आहे. इतकं छान शिकवल्यानंतर गणितासारखा विषय जो आहे तो कोणाला आवडणार नाही. आणि मला हे सांगायला फक्त गणित नाही तर आम्ही थर्मल, DS, C++ या सगळ्या विषयांमध्ये हे सगळे युनिक टेक्निक आपण वापरलेले आहेत. आणि ह्याच कारणासाठी आपली भांडारकर अकॅडमीची एक्सलन्स अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. सर, मला पहिल्यांदा का नाही भेटलात? म्हणजे मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही. इतकं छान शिकवलं असतं तर मला पण चांगले मार्क मिळाले असते गणितामध्ये. खरं विद्यार्थ्यांना असाच फायदा झालेला आहे. आपण एक व्हिडिओ आहे तो बघूयात आता. बेटा इंटीग्रेशन स्टार्ट कर रहे, नया चैप्टर है. हाँ सर, मैं डर गया. ए जा रे. इंटीग्रेशन ऑफ 0 इज इक्वल टू कांस्टेंट. इंटीग्रेशन ऑफ 1 इज इक्वल टू x प्लस c. इंटीग्रेशन ऑफ sec x इज इक्वल टू log of sec x प्लस tan x प्लस c. Cell set. Integration of cosec x is equal to log of cosec x minus cot x plus c. कोला कोकम. टालो से कोलोसी सेल सेट कोला कोकम. टालो से कोलोसी सेल सेट कोला कोकम. इंटीग्रेशन ऑफ f dash x upon root of f of x is equal to 2 root of f of x plus c. यही भारत माता की माता की. खरं म्हणजे असं म्युझिकली जर का शिक्षण द्यायला सुरुवात केली ना,
कुठलाच सब्जेक्ट बोरिंग वाटणार नाही आणि मॅथ्स तर अजिबातच नाही. खरं म्हणजे सर आजचा कार्यक्रम पालक पाहत आहेत, विद्यार्थी पाहत आहेत, त्यांना आपण काय सांगाल? जो स्क्रीनवर दुसरा नंबर दिसतो 8983 तो माझा नंबर आहे. कार्यक्रमानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलू शकतो, ओके. त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो. मला एक फक्त पालकांना सांगायचं की 26 जुलैचा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम नक्की बघा. 10वी नंतर 11वी 12वी की पॉलिटेक्निक, आता त्याचे मी सांगणार आहे. दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा, कारण की आम्ही 2 नवीन सिरीज त्याच्यात लॉन्च करतोय. आणि तिसरे एक महत्त्वाचं ना, बरेचसे विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो की त्यांना एक विषय घ्यायचा असेल हरकत नाही. एक विषयांसाठी मी सांगितल्याप्रमाणे 4,500 रुपये आपली फी आहे विथ डिस्काउंटेड. पण 19,500 मध्ये आपण म्हणूयात की त्यांना पूर्ण पॅकेज तिथं मिळतंय. आणि आपण म्हणू की 10वी नंतर किंवा फर्स्ट इयरला 80% असतील तर काही 2 मतप्रवाह असतात. सर मला 80% आहे, मी एकच विषय घेतो, हरकत नाही. आणि दुसरे पालक आणि विद्यार्थी स्वतःहून असतात की सर मला 10thला 80% आहेत, आता मला सर्व विषय घ्यायचे आहेत. का सर्व घ्यायचे आहेत? का? कारण की मला माझा आपण म्हणूया कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. तर काही दिवसांनी किंवा अनुभवानंतर मला सांगायला आवडेल की जो पहिल्या कॅटेगरीतला विद्यार्थी तो 80%वरनं 60%वर आलेला असतो आणि हा 80% दुसऱ्या कॅटेगरीतला विद्यार्थी 80चं 90 नक्की करतो. का? कारण की त्याला योग्य गुरु, योग्य मार्गदर्शन मिळालेलं असतं. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा. आमचे डेमो लेक्चर्स नक्की बघा, यूट्यूबला जा, यूट्यूबवर लेक्चर्स बघा, आमच्याशी पर्सनली बोला. काही अडचण असेल तर आम्ही ते तुमच्यासाठी 24/7 आम्ही उपलब्ध आहोत. तर याचा नक्की फायदा करून घ्यावा. नक्कीच सर. आणखीन एक अशी गोष्ट आहे की आता जे 10वी पास होऊन पुढे जातील त्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल थोडक्यात? मित्रांनो, एक लक्षात घ्या, एज्युकेशन शिकणं, एज्युकेशन, दुसरी पायरी आहे इंटरेस्ट इन एज्युकेशन आणि तिसरी पायरी आहे इंटरेस्टेड एज्युकेशन विथ डिझायर्ड इफेक्ट्स. तर या तिन्ही गोष्टींवर भांडारकर अकॅडमी काम करते. ग्लोबल मार्केटमध्ये टिकण्यासाठी, तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी आम्ही इथं सज्ज आहोत. आणि परत दुसरी गोष्ट, आम्ही पूर्ण वेळ हेच काम करतो, पूर्ण वेळ कार्यकर्ते हेच आहे. विद्यार्थ्यांसाठी तो विषय पहिल्यांदा असेल, पण तो विषय आम्ही या 13 वर्षांमध्ये साधारण 150 ते 200 वेळा शिकवलेला आहे. आणि म्हणूनच शून्य गणितामध्ये मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला देखील आपण 100 पैकी 90, 100 पैकी 95 मार्क देखील मिळालेले आहे. ज्या विद्यार्थ्याला मागे कधीतरी 0 मार्क मिळालेले असतात. खरं म्हणजे शिक्षणाची ही आवड निर्माण केलेली आहे वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिल्यामुळे. सर आज आपण इथे आलात, इतकं छान पालकांना आणि त्यांच्या पाल्याला मार्गदर्शन केलं, त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयास अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.